आपल्या सोबत आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी आहेत. अभ्यंकरजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. रामभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. आपल्यासोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत रविकिरण देशमुख सर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले जातील. मी त्यांना विचारणार आहे. पण मला आज ही चर्चा गदारोळापेक्षा, म्हणजे गदारोळात मुद्दे हरवतात, मुद्दा न हरवू देता ज्याला ऐतिहासिक असं म्हटलं जातंय, ती युती ऐतिहासिक जर असेल तर आजचा डिबेट सुद्धा ऐतिहासिक व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि तसे मुद्दे आपण सगळ्यांनी मांडावेत असं मला वाटतं. मी सुरुवात करणार आहे आमदार राम कदम यांच्यापासून. त्याचं कारण वेगळं आहे. कारण त्यांचा राजकीय जन्म हा मनसेतून झाला. मराठीच्या मुद्द्यासाठी आपली आमदारकी पणाला लावण्याचं सुद्धा त्यांनी काम केलं आणि प्रसंगी त्याची पर्वा नाही केली. इतका मराठी अभिमान त्यांच्या मनात होता. म्हणून सुरुवात त्यांच्यापासून. मला सांगा, ज्या मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही त्वेषानं लढत होतात, तो मुद्दा आज प्रासंगिक आहे का आजच्या काळात? विलासराव, या चर्चेच्या आरंभी मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगेन की आपण ज्याला ऐतिहासिक युती म्हणत आहात, ती ऐतिहासिक शब्द आपण वापरताय, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण या अगोदर बीएससीच्या निवडणुकीमध्ये पण हीच युती झाली होती. आणि ती युती झाल्याच्या नंतर आमचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरजी या दोघांनी शक्तीपणाला लावून या दोन्हीही पक्षांच्या वाट्याला भोपळा आला. तर त्याच्यामुळे कालपरवाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील यांना 2 आकडे पार करता आले नाहीत आणि एका पक्षाला तर काहीच मिळालं नाही. तर त्याच्यामुळे ठीक आहे, टीआरपी, बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे, पण ज्यांना विधानसभेत परफॉर्मन्स दाखवता आला नाही, ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत परफॉर्मन्स दाखवता आला नाही, ज्यांना आपण गल्लीबोळात म्हणता येणार नाही, पण अतिशय किरकोळ निवडणूक बीएससी मध्ये 2 पक्ष एकत्र येऊन परफॉर्मन्स दाखवता आला नाही, तर त्याला आपण ऐतिहासिक म्हणायचं काय संदर्भ? म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण ज्याला बाऊ करतो आहोत, असा एक भाग होतोय. आणि दुसरा, तुम्ही जो विषय विचारला मराठीचा, तर हे 2 भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आलेत, मराठीसाठी एकत्र आलेत. 20 वर्ष कुठे गेला होता मराठी माणूस? 20 वर्ष का नाही आले? तर त्याच्यामुळे मराठीसाठी वगैरे काय एकत्र आलेलं नाही. इथे राजकीय अस्तित्व दोन्ही पक्षांचं अतिशय शेवटच्या टोकावर आलं. तर स्वतःला वाचवायचं असेल तर एकत्र येणं ही त्यांची राजकीय आवश्यकता होती. त्याला हतबलता देखील म्हणता येईल. तर त्याच्यामुळे ज्या उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्षांना पक्षातून 27 नोव्हेंबर 2005 ला बाहेर पडण्यात भाग पाडलं, त्याच मनसेच्या दारी उद्धव ठाकरेंना राजकीय आवश्यकता म्हणून जावं लागलं. आणि आता शेवटी एक अतिशय भ्रमित अवस्था आहे की जाऊ नये. ठीक आहे, चला, काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून ते एकत्र प्रयत्न करतायत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा विलासराव, थोडंसं बोलू, त्यानंतर पूर्ण वेळ अविनाशना आणि अखिल चित्रेंना आपण द्या. मी मध्ये कधीच बोलत नाही दोघांच्या. तर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांनी उगाच बाऊ केला, मराठी माणूस म्हणजे हे, मुंबई म्हणजे हे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले महाराष्ट्र म्हणजे हे. कसं काय संबंध आहे? म्हणजे उद्या राज्यसभेची खासदारकी देताना उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारे आठवत नाहीत, किंवा बाकीचे मराठी दिवाकर रावते, चंद्रकांत कोणीच आठवत नाही. त्याला दुसरे कोणीतरी आठवतात. महापालिकेतलं कंत्राट देताना मराठी माणूस आठवत नाही. बिल्डरची बाजू घेताना त्यांना मराठी माणूस दिसत नाही. मराठी माणूस स्वतःचं दुकान बंद व्हायची वेळ आली की मग मराठी माणूस, मग मुंबई. तर त्याच्यामुळे कृपा करून मुंबईला आणि मराठी माणसाला इतकं तुम्ही हलक्यात कुणीच घेऊ नये. ठीक आहे, अगदी मी मराठी टू द पॉइंट तुम्ही बोललाय. मी निलंबन केलंय. मी स्वतः 4 वर्षासाठी निलंबित झालो होतो. मी भाजपमध्ये आहे, भाजपमध्ये आहे. तर त्याच्यामुळे विषय मराठी माणसाला कुणीतरी, आम्ही त्याचे मालक आहोत, आम्हीच त्यांच्या पाठीशी आहोत, असा कुणीही पुळका आणण्याचा गरज नाही. कुणी तशा अहंकारात पण राहू नये, संभ्रमात पण राहू नये. आणि जे अहंकारात आणि संभ्रमात राहिले त्यांना मराठी माणसाने धडा शिकवला ना, मागच्या वर्षभरात 2दा 3दा शिकवला. ठीक आहे, मी येतो आता. एक मुद्दे घेऊया. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. आता 2
पक्ष ज्यांची आज युती झाली त्यांच्याकडे जातोय. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक वाटो न वाटो, पण एक राजकीय घडामोड म्हणून ते दोन ठाकरे